तर हाय, नमस्कार सगळ्याला. शुभ सकाळ. झाली का तुमची काम? आमचं तर अजून निवांत रोजच आहे आपलं, हाय का नाही? खायचं प्यायचं निवांत बसायचं आणि डबा दिला का आपलं ओवार म्हणून तर कमराला आपल्या दम निघत नाही ना, काय नाही झालं गळाटतंयच. खाली बसून स्वयंपाक करायला पण काय वाटत नाही, पण जाऊ द्या म्हणलं आपल्याला भविष्यात की आपल्याला झालं किचन बिचन तरी आपली सवय लागून घ्यावी, की आपल्याला बाबा उभं राहून करायची सवय होती म्हणून त्यामुळं सवय लावायला लागली मी उभा राहून स्वयंपाक करायची. तर आज सकाळ सकाळ भाजी ती आलती, भेंडी घेतली आणि पालकाची भाजी ते घेतले. रात्री जरा थोडासा जरा म्हणजे लय नव्हता बेत केला, पण भारी थोडासाच केला होता आपल्याला. जरा थोडंसं लय दिवसात ना अंडी ती आणून अंडा मसाला ते सगळं एक न मस्त असं केलं. व्हिडिओ करायचा होता मला, केलता पण निमा अर्धा, पण ती आलं त्यांच्यामुळं त्यांनी घेतला मोबाईल. आता घरातले आवाज घुमत असेल बघा, कारण का सगळं आपलं पॅक आहे दरवाजा ते, कारण का दादा काय घरात बसत नाही त्याच्यामुळं सगळं पॅक करावं लागतंय. तर भाऊ गेले सकाळी सकाळ सकाळ कामाला, म्हणजे भाऊजी जात नाही तर कामाला, पण ते गाडीचं बघायला त्यामुळं. आणि जरा जरा आज लवकर उठले होते, पण उठून पण काय उपयोग झाला नाही. परत फिरसे अजून झोपले, कारण का पाणी पाणी आपल्या घरात येतंय टोटीला न्यायला वरच्या ह्याचं, पण नुसतं हिरवगारच येतंय बघा. मग त्या शेजारच्या ताईनं सांगितलं की बाहेर पाणी असतंय, तुम्ही भरत जावा, पहाटे 5ला सुटतंय, 5, 6, 7 वाजेपर्यंत. पण काल उठली आणि मी उठायला आणि पाणी जायला पटदिसनं उठले का झोपेतनं तिथं गेले पाण्यापाशी, पण ते पाणी गेलं. मग आज पाणी बिणी भरलं. परत काय करावं म्हटलं, लवकर तर उठले तर म्हणलं म्हणजे भांड्याचा आवाज येईल त्यांना, किचनचा आवाज येते, म्हणजे सगळं आंघोळी ते केलेलं सगळं म्हणलं त्यांच्या झोपेचा हे होईल. तर नको म्हणलं, परत झोपले अजून 6 वाजता, 6, 6:30 वाजता झोपले. ते कशाचे जागच नाही आले. कचरावाले आलेत आता, पण आपल्या नाही कचरा लई टाकायचा आता, थोडासा असलाय एकदाच. नको 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 नको. तर दादा म्हणतोय मी टाकायला तो काय नाही, नुसती कागद आहे ते आणि हे आहे रात्रीची अंडीची टलपार आहे ते, पण बारक्या लेकरांना खवळतेले की, त्याच्यामुळं नको म्हणलं, माझी मी टाकते म्हणलं. टाकल्यावर किती आहे ते थोडंसं तर, पण नको रे दादा टाकायला गेल्यावर परत. हे कुठून आणलंय काय, कशात आहे बाई, कुठून आणलंय, कशात आहे चिमटा आणि मोठा काय कोणाचं अजून एकच आहे. तर दादा आपला जाईल आता 22-23 तारखेला, कारण का त्याचा मामा यायचा न्यायला. म्हणला जाता जाता त्याला नेतो, कारण का पुण्याला असते ते, त्याच्यामुळं म्हणलं जा बाबा घेऊन, म्हणलं त्याची शाळा बुडायला लागली. तर त्याचं शाळेचं पण कारण त्या आष्टीतल्या, तर काल सांगितले काही, पण अजून सांगते अजून एकदा. तर आष्टीला तर मला जावंच लागतंय, कारण का आपल्या तिथं अजून टेबल आहे, ताईची सायकल आहे, ह्याचा दाखला आहे. ह्याचा दाखला काय मी दिलाच नाही, का दिला ते काय नाही काय माहिती नाही. तर आता आम्हाला जावंच लागेल. मी त्या जुन्या मालकाला आमच्या फोन केला भटीवर ज्यावेळेस का नाही तिथं आष्टीला, त्यांना म्हणलं मला सरांचा तर नंबर द्या, पण ती पण होय होय म्हणलं. जात त्यांना पण कामं असतेली, त्याच्यामुळं विटा भरायच्या, ती हाफ सीझनला तर लई काम असतं ना, भरायचं इटा ते खाली करायचं, आणि हाफ सीझनला थोडीच माणसं असते, त्याच्यामुळं तर लई लोड पडतो. त्याच्यामुळं त्यांना सवड झाली नसेल सरांकडे जायची, नंबर घ्यायची, त्यामुळं दिला नसेल. तर आता मला जावंच लागेल.
मग पण ह्यांची पगार झाल्याशिवाय तर, आणि ह्याला पुस्तकं पण नाही ती मेन दिली ग, आणि ह्याची हाजरी पण नाही काहीच नाही, त्याच्यामुळं तर लयच अवघड आहे. मग काय नाव घेतले त्याचे? आता बेगर दाखल्याचा बरं हातरे घ्यायला लागले ते. मग भांगे सर तिकडं आष्टीतलं बघा, त्याला सगळं आष्टीतलं सुद्धा माहिती आहे की सरांचे नाव. होय, मग हुशार आहे किंवा पण थोडक्यात घालवते ते, काय करावं काय नाही. कुठं आष्टीला? मग आता आपल्याला भंडीवाली तिथली उचल घ्यावा लागेल आणि मग तिथं काय शाळेला जावं लागेल. त्याशिवाय तर आपल्याला कोणी राहू बी द्यायचं नाही. मग तो आष्टीला जावं लागेल, तुम्हाला जायचंय का शाळेत? आणि इकडं काय होतंय? सुट्ट्या लागते. म्हणजे त्यालाही वाटतं की आपले मम्मी पप्पा आहे ते तिथं शाळा शिकावं. शेवटी काय तर केलं तरी ती बारकच आहे, बारका असल्यामुळं. आणि कधी मॅडम सांगितलं नाही काय? तर इथले मॅडम आहे ते आमच्या इथले, जिथले आईच्या इकडं शाळेला आहे का नाही तिकडं, तर गावातलीच ती मॅडम आहे. तर त्या मॅडम ना आहे ते आपलं काय त्या साठे मॅडम आहे त्या वाटतं. आता मी तर काय बघितलं नाही, पण आहे त्या वाटतं, कारण का ती मला वळख देते ते आता गावात असल्यामुळं. तर तुम्हाला दाखवते मी आज सकाळ सकाळ काय घेतलंय, थोडीशी भाजी लय दिवसात न घेतलेली, तर दाखवतेच पालकाची भाजी आणि भेंडी घेतली. तर संध्याकाळी त्याची रेसिपी नक्कीच बघा तुम्ही. हिरवीगार, तर ही पण 25 रुपयाला, जाऊ द्या. आणि भेंडी पण कवळी झार होती म्हणून भेंडी घेतली. ही उद्या सकाळ कालवणाला डब्याला त्यांच्या, तर अवघड होतंय सगळं त्यामुळं डब्याचं. सर नाही, कशाला जातोय घराच्या बाहेर? आता पप्पा तर घेऊन गेले तर आता चांगलं, तर आता कशाला घराच्या बाहेर जातोय? तर आज त्याला काय बी करून आज झोपवते, मग जरा थोडासा शांत येईल, शांत आल्यावर है का. तर चला रत्ताय म्हणते ते की माझ्याकडे येत नाही जात नाही, तर पटापटा काम करून घेते. ताप आलाय आला, पटापटा काम करून घेते. पण त्यांचं बी त्यांना तिकडं कुठं मैत्रीण धावली या मैत्रीण, त्याच्यामुळं ती पण तिकडं हिरबळ असते. त्या काल बळच घेतलं त्यांना बोलवून, या म्हणला. आपण ते जायच्या फिरायच्या ना, आपण जायचं नव्हतं फिरून यायचं तिथनं, मग नको वाटतंय. आणि त्यात ही पण ग बसत नाही, कुठं तरी खोड्या करतंय, त्याच्यामुळं नाही जाऊ वाटत. तर रतायचा आजचा व्हिडिओ लय भारी येणार आहे, नटलेला आहे पिटलेला बघा, मेकअप बिकअप कसं केलं आहे ते वाटतं. तर चला आता